नावावर आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तर ऑलमोस्ट 243 कॅच 35 स्टंपिंग त्यांच्या नावावर आहेत. आज ते आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या आमदार शेखर निकम चषक 2024च्या दरम्यान यंग बॉयज क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा. सहर्ष स्वागत समीरजी आपलं या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. हॅलो. सहा गुड इव्हनिंग. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावडे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 आजच्या चौथ्या रात्रीसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व संघ व्यवस्थापकांचं, क्रीडा रसिकांचं आणि खास करून आमच्या पैगंबर हुसेन भाऊदीन अड्रेकर व्यासपीठावर विराजमान झालेले सन्माननीय भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू, यष्टीरक्षक सन्माननीय समीरजी दिघे सर या ठिकाणी आलेले आहेत. सर, आपला मनपूर्वक स्वागत. यंग बॉयज क्रिकेट क्लबचे अध्यक्ष केतन शेठ पवार, उपाध्यक्ष सचिन शेठ पाकळे, संजय शेठ पाकळे, समीर काजी, राजेश सुर्वे, साजनभाई कुरुसिंगल, रमेश चिलवान, उमेश राजे शिर्के, प्रथमेश पवार, अमोल सुर्वे, जमीर मुल्लाजी, संदीप घाग, गणेश सावडेकर, सतीश सावडेकर या सर्वांतर्फेच सर्व उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. डीजे घोरपडे जर 2 मिनिटं इकडे येऊन जा. दोन्ही टीमचा 12 मॅन पाठवा. टीम श्रीराम निवळी टीमचा 12 मॅन. तर मॅचला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू थोडासा फुरी टाकला, हलक्यात खेळत असताना आपण पाहतोय मंगेश वैटी सिंगल इथे प्राप्ती केली. सिंगलनी धावसंख्येचा श्री गणेशा मंगेश आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहतोय उजेर. कमी वयात अनेक मैदानं गाजवत असताना हा खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका अनेक कारनामे या खेळाडूच्या नावावर आणि सध्या टीमसाठी सलामीला आलाय. पहिल्या बॉलवर सिंगल प्राप्त केली मंगेशने. आता स्ट्रायकिंग एंडला उजेर. हुसेनचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. कव्हरच्या डोक्यावरून गोशांकी क्षेत्रामध्ये जात असताना 2 धावा इथे प्राप्त होतील. स्मार्ट नेट रत्नागिरीने या मॅच मध्ये टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि आज चौथ्या रात्रीमध्ये पहिला सामना इथे रंगतोय. स्मार्ट नेट रत्नागिरी विरुद्ध श्रीराम निवळी हे दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही टीम मध्ये अनेक तारे सितारे आज टेनिस क्रिकेट विश्वातले आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय बहुचर्चित असणारी स्पर्धा. दमदार आमदार आदरणीय शेखरजी निकम साहेब गौरव चषक 2024 34वे पर्व या स्पर्धेचं. गेली 33 पर्व सातत्याने उत्तम दर्जाचं क्रिकेट आणि त्यानंतर 34व्या पर्वात आपण दाखल झालो. क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने इथे दाखल होत असताना आपल्या सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत. आज चौथ्या दिवसातील एक मोठी मॅच. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. धावा झाल्यात आतापर्यंत 3. मंगेश आणि त्याच्या बरोबरीने उजेर.
हुसेन जो पहिलं षटक किती आता येतोय पॉवर प्ले मध्ये. थर्ड सर्कलच्या बाहेर सध्या 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार शेखर निकम चषक 2024 चौथे दिन का खेल और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज हुसैन मंगेश मैती और उजैर की जोड़ी मैदान के अंदर. उजैर एक यंग खिलाड़ी है, मुंबई प्रीमियर लीग में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इनका रहा था और पिछले 2-3 सालों में शानदार बल्लेबाजी भी कर रहे हैं. राजेंद्र सनब प्रीमियर लीग में बहुत बढ़िया प्रदर्शन. राजेंद्र सनब ट्रॉफी की बात करते वहां भी इन्होंने 2 साल पहले बहुत अच्छा प्रदर्शन किया था. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज हुसैन. फ्लैग टिप पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी है. समय आपको ज़्यादा नहीं लेना है, वक्त के नज़ाकत के साथ आगे बढ़ने की ज़रूरत है. अभिषेक के तौर पर राजपात्रे मंगेश मोटकर की जोड़ी मैदान के अंदर है और पावर प्ले का ये पहला ओवर आप देख रहे हैं. हमारे साथ कॉम बॉक्स में गोपी यादव जुड़ चुके हैं. गोपी आपका स्वागत. इस ओवर की अगली गेंद ऑफ टाइम के बाहर गेंद थी, फुल टॉस गेंद. इस गेंद को ड्राइव किया कवर क्षेत्र में, अच्छा स्ट्रोक था और इस कवर ड्राइव के साथ 2 रन अर्जित करते हुए बल्लेबाज प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर. अब दोनों बल्लेबाजों की अगर बात करें तो एक तरफ अनुभव है, एक तरफ जुनून, सुकून और जुनून. एक तरफ मंगेश मैती जैसे खिलाड़ी है, बहुत साल से क्रिकेट खेल रहे हैं. उसे अपने बॉलिंग मार पर तैयार. स्कोर 5 रन. इस बार बढ़िया बल्लेबाजी, बहुत अच्छी बल्लेबाजी. इनफील्ड के ऊपर से भी खेलना आना चाहिए. पावर प्ले ऑन है, पहले अलॉन्ग द कार्पेट का अच्छा स्ट्रोक गोपी और उसके बाद में इनफील्ड के ऊपर से, कवर के ऊपर से एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का. अच्छी शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज उजैर द्वारा. फार कमी वयात हा खेळाडू खुल्या गटातल्या क्रिकेटमध्ये दाखल झाला आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर सध्या स्वतःच्या नावाचा डंका तो पिटताना पाहायला मिळतोय. आणि आता सध्या जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये अतिशय सुरेख फटकेबाजी तो करतोय. हुसैन की अगली गेंद, ओह बढ़िया गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं था. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद और बल्लेबाज भी बिल्कुल पीछा करने के लिए आए थे लेकिन फिलहाल गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क तो नहीं हुआ और काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी तो व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया है. मिस्टर एस्टा से स्कोर अब आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 8 रन. भारतीय टीम के भूतपूर्व विकेट कीपर समीर देगे साहब पहुंच चुके हैं मंच पर. ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद थी लेकिन उसके ऊपर खूबसूरत स्ट्रोक, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था. जल्दी परख लिया था बल्लेबाज उजैर ने. गोपी कमाल की बल्लेबाजी कर रहे. कद छोटा है लेकिन कहानी हमेशा इनकी बड़ी रही है. या खेळाडूकडे चांगलं टॅलेंट आहे आणि ज्या पद्धतीने त्याची फटकेबाजी आपण पाहतोय, तंत्रशुद्ध फटक्यांसाठी देखील जाणला जातो हा खेळाडू. आणि सध्या आपण पाहतोय गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जे 2 धाबा आहेत आणि प्रत्येक चेंडूवर धाबा घेण्याचा प्रवास त्याचा इथे चालू आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धाबा घेऊन धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न, धावफलक हलता टिपला जातोय कारण एक चांगली सुरुवात पॉवर प्लेमध्ये द्यायची, हाच हेतू सध्या, हाच इंटेंट आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश आणि त्याच्या बरोबरने उजैरकडून. हुसैन की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. इस बार आगे गेंद थी, फुल टॉस ऑन सेट पर गेंद को खेल दिया. बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, कॉर्नर पर बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, गेंद को रोका गया. 1 रन लेने का मौका उजैर को. स्कोर इसी सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ 11 रन डबल फिगर में. हुसैन के पहले ओवर में गोपी 11 रन आए हैं. शुरुआत उजैर की बहुत बढ़िया, बल्ले के बीचों बीच खेल रहे हैं. मंगेश मैती को ज्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला है. चर्चा तो बिल्कुल यहाँ जारी रहेगी. डीजे ऑपरेटर हमारे साथ जुड़ रहे हैं, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, एक चांगली सुरुवात पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक खेळत असताना
मोठे फटके खेळले नाही आहेत, परंतु दुहेरी धावा एकेरी धावेने हा धावफलक चांगल्या पद्धतीने सुरुवात करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी आणि सध्या आपण पाहतोय 11 धावा. ही चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 11 धावा येणं म्हणजे खूप चांगली बाब बनावी लागेल. आणि आता दुसरं षटक देखील सुरू होते. याच जर आपण सरासरीने पाहिलं धावसंख्या बनवलं गेली तर एक चांगली टोटल इथे नक्कीच बनेल. ओव्हर नंबर 2 ऐश्वर्या सुर्वे. पहिला चेंडू पुन्हा एकदा कव्हर्समध्ये यावी अगदी जवळून गेला. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न जरूर केला परंतु त्याच्या हाताला बॉल अगदी चाटून गेला असं चित्र पाहायला मिळते. डिक्लेअर क्षेत्रात पुन्हा एकदा बॉल जातोय. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. या 2 धावांची धावफलकावर धावा आता आपण पाहतोय 13 धावा. स्मार्ट नेट रत्नागिरी विरुद्ध श्रीराम निवळी दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि सध्या हे बॅटल खूप चांगल्या पद्धतीने रंगेल. ऐश्वर्या सुर्वे पुन्हा एकदा तयार. यावेळी फुलरलीनचा बॉल होता. बॉटमॅनचा वापर करत असताना कव्हर्समध्ये खेळाय. यावेळी सिंगल प्राप्त करतोय. सेन्सिबल क्रिकेट अंडरस्टँडिंग क्रिकेट जसा बॉल तसा फटका सजवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. यादीच्या बॉलवर आपण पाहिलं फुल टॉस बॉलवर चांगला कव्हर्सवरून डिक्लेअर चित्रात खेळत असताना 2-2 धावा अर्जित केल्या गेल्या. त्यानंतर हा फुलरलीनचा बॉल कव्हर्समध्ये पुन्हा एकदा खेळा तिथे सिंगल प्राप्त केली आणि आता मंगेश स्ट्रायकिंग एंडला आलाय. ऐश्वर्या सुर्वे हा देखील एक चांगला गोलंदाज. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल सरळ बॅटने खेळलाय. डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय सीमा रेषा पार येतोय चौकार. बल्लेबाज मंगेश वैदिका फिलहाल अपने बोरिंग मार पर तैयार है. गेंदबाज ऐश्वर्य इस बार ऑन साइड पर थोड़ा स्लॉक करने का प्रयास किया गया था. गेंद के नीचे खिलाड़ी आ रही है. कैच होना चाहिए. बिल्कुल कैच. मंगेश की पारी समाप्त. तर एक मोठी विकेट इथे प्राप्त होते. मंगेश वैटीने ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु गरज नव्हती कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली होती परंतु इथे थोडासा गिअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न झाला परंतु टायमिंग जुळलं नाही आणि त्यानंतर एक सोपा झेल इथे टिपला गेलाय. पहिला धक्का बसतोय टीमला. श्रीराम निवडीला धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा 1 गडी बाद. फिलहाल ये बहुत ही महत्वपूर्ण सफलता. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए गेंदबाज ऐश्वर्या सुर्वे. आपल्या मंचावरती आपण पाहू शकता समीर सुधाकर देगे. 8 ऑक्टोबर 1968चा त्यांचा जन्म. आज ते मंचावरती आहेत. विकेट कीपर म्हणून भारतीय संघासाठी खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आणि आपण विंटरशेट पाकळे यांच्या समेत त्यांना आता पाहतो आहे. ओडीआयमध्ये आपण बघितलं तर डेब्यू कॅप 128 10 जानेवारी 2000 पाकिस्तान विरुद्ध त्यांनी ओडीआयमध्ये डेब्यू केला होता. लास्ट ओडीआय 5 ऑगस्ट 2001ला वर्सेस श्रीलंका. तर खूप चांगली कामगिरी अर्थात रणजीच्या स्पर्धामध्ये त्यांची कामगिरी अतिशय जबरदस्त होती. विकेट कीपर म्हणून त्यांचा बोलबाला राहिलेला आहे. आज समीर सुधाकर देगे मंचावरती. ऑफटॉपच्या बाहेर त्या चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळले आहे. यापूर्वी आपण बघितलं तर चांगली बॅटिंग झाली. आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवात खूप चांगली करून दिली परंतु मंगेश वैतीसारखा एक मोठा मोहरा गारद करण्यामध्ये यश मिळालं. ऐश्वर्याला पहिला धक्का दिला गेलाय. सामना सुरू आहे स्मार्ट नेट रत्नागिरी आणि श्रीराम देवळी या दोन संघादरम्यान. असंख्य प्रेक्षक आज या ठिकाणी दाखल होत आहेत हे बॅटल पाहण्याकरता. स्ट्रायकरने फलंदाज प्रितेश जोशी त्याच्या नंबरती शतक देखील आहे. ऑफटॉपच्या भारताच्या चेंडू खूप चांगला चेंडू होता. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केले गोलंदाजानं. 2 षटकात जर खेळ पाहिला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाबलकारती एकूण डाबा आहेत 20. अकरा आल्या होत्या. चांगली सुरुवात दुसऱ्या ओव्हरमध्ये एक विकेट देखील केली परंतु इथे 9 धावा देखील प्राप्त केले. चांगली सुरुवात आहे.
20 धावा म्हणजे सध्या आपण पाहिलं पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर 10ची सरासरी पाहायला मिळते आणि या सरासरीने जर धावफलक पुढे नेला तर एक चांगलं टार्गेट इथे प्रस्थापित करू शकेल श्रीराम निवळीचा संघ. सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचं हे क्रीडांगण क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून नेल्याने आज 4थ्या दिवसात देखील उत्तम दर्जाचं क्रिकेट अनेक मातब्बर संघ त्यामुळे बिग बॅटल मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. इरफान मलिक फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं. धीरे धीरे एक बार फिर बाकी सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाते हुए समय बहुत महत्वपूर्ण समय इस वक्त बहुत महत्वपूर्ण है. इरफान मलिक जब नजीबुल्ला ट्रॉफी में उस्मान का बल्ला टूटा था तो वो वीडियो बिल्कुल वायरल हुआ था. इरफान मलिक गेंदबाजी कर रहे थे. इरफान अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. इस ओवर की पहली गेंद ऑफ टर्म के बाहर अच्छी गेंद थी फुल लेंथ वाइड यॉर्कर सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. गेंद को ड्राइव करना चाहते थे कवर की तरफ. विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए. 22 का इशारा अंपायर द्वारा हुआ. स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ 21 रन. स्मार्टनेट रत्नागिरी बनाम श्रीराम निवली ये बहुत बड़ा मुकाबला. चौथे दिन का खेल. काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. ये बहुत ही शानदार प्रतियोगिता इसका लुत्फ उठाते हुए दोबारा ऑफ टर्म के बाहर वाइड यॉर्कर की कोशिश बार बार हो रही है. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और प्रीतेश जोशी और उजैर को गोपी ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. रफ्तार है इनके पास. बहुत बढ़िया गेंदबाजी और एक बार फिर टिप्पा बहुत बढ़िया रख रहे हैं. आंखों से दूर और फिर गेंदबाजी करते हुए मलिक. अच्छी गेंद ऑफ टर्म के बाहर गेंद थी. ड्राइव करना चाहते थे कवर क्षेत्र में. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क करे. चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ. खूप जबरदस्त गेंदबाजी इरफान मलिक द्वारा. सातत्याने फुल लेन चेंडू टाकतोय. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवले जातात. थोडंसं शरीरापासून दूर खेळण्यासाठी फलंदाजांना इथे नक्कीच प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी और उसी चैनल पर उसी लेन पर 2 मीटर का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं गेंदबाज इरफान मलिक. बल्लेबाजों को ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन और जिस तरह से ऑफ के बाहर चौथे 5वें स्टंप की तरफ गेंदबाजी हो रही है. वाइड यॉर्कर डालने की जो कोशिश है कामयाबी मिल रही है. बढ़िया गेंदबाजी. अभी तक बल्लेबाजों को इरफान ने खामोश रखा है. उसे रन स्ट्राइक. इस बार ऑन साइड पर खेलना चाह रहे थे लेकिन गेंद और बल्ले के बीच का अच्छा संपर्क करने हुआ. गेंद बल्ले को लगी पैर को लगी और पॉइंट क्षेत्र में आई है. 1 रन लेने का मौका. पिछले 3 गेंदों में रन नहीं आ रहे हैं. दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ और इरफान ने सटीक लाइन पर गेंदबाजी की है. अगदी बरोबर. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी आपण पाहतो लेफ्ट ओव्हर दी विकेट नेत असताना एक चांगला अँगल प्राप्त केला आणि त्या अँगलने सध्या गोलंदाजी केली जाते. सातत्याने बॉल पुढे टाकले जात आहेत आणि जागेवरून खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बीट होताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा होत्या परंतु या षटकात धावांना थोडासा लगाम लागले असं चित्र पाहायला मिळतंय. अभी तक अच्छा कंट्रोल है इरफान मलिक का. इस बार ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. जोरदार अपील. अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. बल्लेबाज थोड़ा सा सफल हुए थे और डिक्लेयर क्षेत्र की तरफ गेंद जा रही है. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. ऑन फील्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ जाते हुए और अब जाकर देखते हैं डिसीजन फील्डिंग रहेगा. बहुत अच्छी गेंद थी. क्या विकेट के सामने पाए गए हैं बल्लेबाज वो देखा जाएगा. गोपी क्या कहना है जिस तरह से वाइड यॉर्कर 3-4 गेंदें वो लगातार ऑफ स्टंप के बाहर डालते रहे. एक गेंद स्टंप के अंदर लेके आए. क्या उसका फायदा होगा या एक बार फिर 2 रन मिलेंगे वो देखना बहुत जरूरी. अगदी आपण ज्या पद्धतीने उल्लेख केला की विकेटच्या समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता कारण थोडासे मागच्या चेंडूंचा आपण विचार केला तो दबाव बनला गेला होता आणि तो दबाव रिलीज करण्यासाठी थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंप जाण्याचा प्रयत्न जरूर झाला. परंतु यावेळी गोपी सर 2च मिनिटं तुम्हाला थांबवतोय. यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 याच्या स्पर्धेच्या 4थ्या रात्री व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय समीरजी यथोचित सन्मान करायचा आहे. जेव्हा जेव्हा सावर्डे सह्याद्री क्रीडा संकुलावरती स्पर्धा असोत किंवा क्रिकेटचे अकॅडमी किंवा शिबिर असोत त्या प्रत्येक वेळी समीर सरांचा आम्हाला नक्कीच मोलाचं असं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि अशा मोठ्या व्यक्तीचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यांचा सन्मान करताना आम्हाला देखील अभिमान वाटतोय. यंग बॉईज क्रिकेट क्लब तर्फे सर आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत.
तसेच आजच्या या स्पर्धेला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सन्मान्य जाधव साहेब हे देखील इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतो सचिन शेठ आपण जाधव साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सन्माननीय जाधव साहेब यांचा देखील सन्मान होतोय. मंडळाचे अध्यक्ष केतन शेठ पवार यांच्या ओह क्या जबरदस्त बल्लेबाजी करे, थोड़ा और एक बार फिर आगे गेंद और उसके ऊपर अच्छा स्टोक कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया है. आगे आकर खेल रहे बढ़िया बल्लेबाजी अभी तक उजैर द्वारा. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 27-27. सावले साहेब यांचा देखील सन्मान होतोय. मंडळाचे सभासद साजनभाई कुरुसिंगल यांच्या शुभ हस्ते सावले सरांचा सन्मान होतोय. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आज या ठिकाणी काही राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू ज्यांनी आपली चमक संपूर्ण जिल्ह्यामधून दाखवलेले आहे ते देखील थोड्या वेळात तिथे येणार आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. धन्यवाद सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ये अच्छी गेंद थी, तेज रफ्तार की, यॉर्क किया गया था बहुत बढ़िया तरीके से. इससे पहले थोड़ा सा कर देंगे तो आगे गेंद थी, ओवर पिच थी, उसके ऊपर अच्छा प्रहार किया कवर के ऊपर से. इनफील्ड के ऊपर से खेलना भी आना चाहिए तो उजैर सेंसिबल बल्लेबाजी जरूर कर, लेकिन इसके बाद में सुरभि की एक अच्छी गेंद थी जिसमें बल्लेबाज बीट में विकेट कीपर इतनी अच्छी विकेट कीपिंग नहीं कर पाया और उसका फायदा बल्लेबाजों ने उठाया. जोशी स्पक्स स्ट्राइक रेंज पर हवा में गेंद है, पॉइंट का खिलाड़ी बिल्कुल दायरे के अंदर है. वही रणनीति दोनों बल्लेबाजों द्वारा इनफील्ड के ऊपर से पॉइंट या कवर के ऊपर से खेलने की कोशिश हो रही है और उसका फायदा भी मिल रहा है. स्कोर अगर देखें तो 32वां ओवर समाप्त हुआ. 34 ओवर का खेल मैदान के अंदर प्रगति पर है. 30 रन 1 विकेट के नुकसान पर श्रीराम नेवली 11. तेज गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त. फ्लाइंग स्टेप, एक पॉइंट कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी, ऑनसेट पर लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. एक काउ कॉर्नर पर खिलाड़ी है, फाइनल का खिलाड़ी दायरे के अंदर. स्मार्ट नेट रत्नागिरी तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ऑफ टफ के बाहर गेंद, ऑफ टफ को कवर किया और जाने दिया अजीत मोहिते की तरफ और वाइट बॉल का इशारा. मिस्टर डिस्टस से स्कोर 31-31. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज ऐश्वर्य अपने बॉलिंग मान पर तैयार. चौथे दिन का खेल आप देख रहे हैं tenniscricket.in द्वारा. जितने दर्शक हमारे साथ जुड़े हुए सभी का स्वागत. और कुछ दिल के लिए खेल रुका हुआ है. प्रेक्षकांसाठी आज देखील सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून फक्त 100 रुपयामध्ये तुम्ही एक सुंदर ब्रँडेड बाईक, त्याचबरोबर फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल सारख्या ब्रँडेड वस्तू या ठिकाणी मिळवू शकता. 16 भाग्यवान विजेत्यांना आपल्याला एक फार मोठी संधी आहे. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. समीर देगे एक प्रसिद्ध क्रिकेटपटू यावेळेला मंचावरती आहेत. भारतीय संघासाठी आपण बघितलं टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. 60 टेस्ट मॅच, त्यानंतर आपण ओडियामध्ये 23 सामने त्यांना खेळण्याची संधी मिळाली. 94 त्यांचा हायेस्ट स्कोर आहे वेस्ट इंडिज या संघाविरुद्ध. आज ते या मंचावरती दाखल झाले. या स्पर्धेची खासियत आहे दिग्गज खेळाडू या मंचावरती सातत्यानं येत राहिलेले आहेत. आज भारतीय संघाचे माजी विकेट कीपर एक प्रसिद्ध खेळाडू आहेत आणि त्यांचं देखील शुभागमन झाले. सर आपलं सहर्ष स्वागत. मैच की तरफ रुख करेंगे. बल्लेबाज प्रीति जोशी स्पक्स स्ट्राइक रेंज पर, उजैर नॉन स्ट्राइक रेंज पर. फील्डिंग ऑनसेट पर देखिए लॉन्ग ऑन, मिड विकेट, उसके साथ एक स्क्वायर लेग का खिलाड़ी बाउंडर पर और काउ कॉर्नर बाउंड्री पर मौजूद है.
ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, टिप ऑफ स्टंप के बाद राउंड साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद दर बल्ले के बीच संपर्क नहीं हो रहा है। बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा। इस ओवर की बात करें तो आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी हो रही है। ऑफ साइड पर देखिए तो फ्लैग ट्रिप, एक पॉइंट कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी मौजूद है, एक खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है ऑफ साइड पर। पृथ्वी जोशी स्पक स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के लिए तैयार। अश्विन की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट, इस बार हवा में खेल दिया, लॉन्ग अप पर खिलाड़ी बहुत दूर है। वन बाउंस से गेंद को फील्ड किया गया और एक रन लेने का मौका पृथ्वी जोशी को। इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन, एक विकेट के नुकसान पर। राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी हो रही है, कॉम बॉक्सिंग से गेंदबाजी करते हुए ऐश्वर्य। लो फुल टॉस के डाउन सेट पर खेल दिया, काउ कॉर्नर पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये तो गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने क्या 2 रन मुकम्मल किए, 2 रन बिल्कुल। एक बार फिर ऑन फील्ड अंपायर जो है टीवी अंपायर की तरफ चले गए। गोपी क्या कहना जिस तरह से खेल मैदान के अंदर चल रहा है? अचूकता इथे पाहायला मिळाली आपल्याला ऐश्वर्याकडून। लेदर क्रिकेट देखील हा खेळाडू सातत्याने खेळताना पाहायला मिळतो, परंतु या मॅचमध्ये याची गोलंदाजी चांगली राहिली। या षटकात देखील सातत्याने त्याने फुलरलेनचे चेंडू टाकलेत, त्यामुळे मोठी फटकेबाजी होऊ शकली नाही आतापर्यंत। या डावाचा जर आपण विचार केला तर 4 षटकांच्या दरम्यान फक्त एक चौकार आपण पाहिलाय, त्यामुळे फलंदाज सध्या शांत क्रिकेट खेळत आहेत, परंतु धावा गरजेच्या असतील। आणि आता या बॉलची कहाणी जर आपण पाहिली तर तिसऱ्या पंचांच्या दिशेने हा निर्णय सध्या प्रलंबित पाहायला मिळतोय। 11 स्टार फायटर्स दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी सज्ज राहायचंय। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार है। 11 स्टार फाइटर्स टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको नेक्स्ट मैच के लिए तैयार रहना है। इनिंग ब्रेक में टॉस होने वाला है। चर्चा मैदान के अंदर हो रही है, सबकी निगाह टीवी अंपायर की तरफ बिल्कुल है, स्क्रीन की तरफ आप देख रहे हैं और डिसीजन पेंडिंग है। क्या ये करीबी मामला होगा वो देखना बहुत जरूरी। प्रतियोगिता का आज का गोपी ये बहुत महत्वपूर्ण चौथा दिन और स्मार्ट रत्नागिरी बनाम श्रीराम देवड़ी के बीच एक तगड़ा मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला है। जिस तरह से देखिए इरफान मलिक ने गेंदबाजी की, आउट ऑफ द ऑफ स्टंप बहुत बढ़िया गेंदबाजी रही है, 2 मीटर का अच्छा इस्तेमाल किया। ऐश्वर्या देखिए तो आउट ऑफ द ऑफ स्टंप 5 में छठी स्टंप की तरफ गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाजों को ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। लेकिन फिलहाल चौथी ओवर में अभी डिसीजन पेंडिंग है। टीवी अंपायर क्या डिसीजन देते हैं वो देखना बहुत जरूरी। ऑन फील्ड अंपायर आप देख रहे हैं इस वक्त राज पात्रे। चेक। दरम्यान आमदार शेखर निकम चषक 2024 या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य बाबूशेठ साळवी हे इथे आलेले आहेत। मी विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आपण बाबूशेठ साळवी यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर सन्मान्य डॉक्टर राकेश चाळके प्रदेश युवक प्रदेशचे सचिव सन्माननीय डॉक्टर राकेशजी चाळके यांचा देखील सन्मान करायचा आहे। सर आपण आलात आणि आमच्या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, धन्यवाद। ओवर टू कॉम्बॉक्स। शुक्रिया देवराज सर। और पृथ्वी जोशी निराश मन के साथ डगआउट की तरफ आ रहे हैं। बहुत इंपॉर्टेंट विकेट, क्योंकि कैसे बल्लेबाज अगर विकेट के ऊपर खड़े रहते तो रन बिल्कुल बनते हैं। यहाँ से एक साझेदारी बनाने की कोशिश कर रहे थे लेकिन रनआउट के तौर पर बैक टू द पेपलिन चले गए हैं। नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकता उमर खान। गोपी अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी, यात काही शंका नाही आहे, परंतु वेळ अत्यंत महत्त्वाची असेल या सामन्यामध्ये। 11 स्टार आणि स्टार फायटर दोन्ही संघांच्या कॅप्टनना पुन्हा एकदा मी विनंती करतोय, आपण प्लीज सज्ज राहायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी। इरफान मलिक अपनी बॉलिंग मार्फत तैयार है। उमर कैसे बल्लेबाज है जो मिडल ऑर्डर में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं, रन बनाते हैं, आक्रामक रवैया अपनाते हैं बल्लेबाज उमर खान। ऑफ टाइम के बाहर एक बार फिर वाइड यॉर्कर, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। पिछले ओवर में गोपी 4 वाइड यॉर्कर थे सटिक लाइन पर, उसके बाद में एक गेंद स्टंप के अंदर आई थी। क्या वेरिएशन था, क्या कंट्रोल था गेंदबाज का।
आपण पाहतोय ज्या पद्धतीने अँगल बनवलाय इरफान यांनी, त्यानंतर एक अँगल बनवत असताना उजव्या हाताच्या बॅटरच्या विरोधात फुलरलींची गोलंदाजी करत असताना एक चांगला दबाव प्रस्थापित केलाय. दोबारा उसी चैनल पर उसी लेन पर गेंदबाजी, सटीक यॉर्कर डाल रहे हैं. ये एक बार फिर देखिए, ये एक चीज़ें आपको करना आना चाहिए. एक तो आप एक बार फिर आप तेज गेंदबाज है, गति के ऊपर सवार होकर गेंदबाजी कर रहे हैं और ऑफ साइड पर डिक्लेयर क्षेत्र है. तो सुंदर गेंदबाजी अभी तक रही है इरफान मलिक की. ऑफ टफ के बाहर गेंद थी, इस गेंद को पॉइंट के ऊपर से खेल दिया. ये अच्छी सोच उमर की, क्योंकि यहाँ से रन तो आपको चाहिए. दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जहाँ पहुंचा है 35 रन. पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया था. उमर के पास अच्छे स्ट्रोक है इनके पिटारे में और वो ऑन साइड पर बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, ऑफ साइड पर रन बटोर सकते हैं. इरफान मलिक अपने बॉलिंग मान पर तैयार है, कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे हैं. ओह बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही है. जोरदार अपील विकेट कीपर और बॉलर द्वारा और अंपायर की उंगली बिल्कुल हॅलो चेक. दरम्यान आमदार शेखर निकम चषक 2024 या स्पर्धेसाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब अण्णा सुर्वे हे देखील इथे आलेले आहेत. मी विनंती करतो सचिन शेठ पाकळे, संजय शेठ पाकळे, साजनबाई कुरुसिंगल, आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी अण्णांचा यथोचित सन्मान करावा. सटीक यॉर्कर आज आपने जरूर देखे इरफान मलिक के और एक अच्छी गेंद थी. चैलेंज किया गया है. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आ रहा है और अब ये नॉट आउट. पहले आउट दिया गया था लेकिन काफी ऑफ टाइम के बाद इंपैक्ट अगर गोपी देखे तो ऑफ टाइम के बाहर था और लेफ्ट हैंडर जब गेंदबाजी कर रहे तो वह टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी बाहर की तसेच तरफ या स्पर्धेसाठी डॉक्टर स्वप्नील कदम हे देखील उपस्थित आहेत. डॉक्टर आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतो केतन शेठ पवार आपण डॉक्टर स्वप्नील कदम यांचा देखील सन्मान करावा. प्रमुख गेंदबाज के तौर पर इरफान अपने बॉलिंग मान पर तैयार है. थैंक यू. इस बार ऑफ टाइम के बाद फुल लेंथ गेंद थी. खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया. लॉकआउट क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करे थ्रो करे तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया. ओवर का स्ट्राइकर पर स्ट्राइकर पर अब उजैर के ऊपर सबकी निगाहें रहेगी. स्कोर अगर देखें तो रन संख्या 38 ओवर या 5वां प्रगति पर है. 6 ओवर का ये मुकाबला. प्रमुख गेंदबाज के तौर पर इरफान गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया. गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं. ओ कैच उठा है. प्रयास अच्छा था. बॉडी लाइन पर गेंद ट्रबल हो रही है. एक खूबसूरत स्ट्रोक ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को खेल दिया था डीप फाइन लेग बॉडी लाइन की तरफ और खिलाड़ी बॉडी लाइन पर मौजूद है. स्क्वायरली के खिलाड़ी बिल्कुल फाइन लेग बॉडी लाइन की तरफ आए थे. कैच पकड़ने का पूरा प्रयास किया. कैच छूटा था और उसके बाद में 3 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने. और स्टेप के लिए बिल्कुल टीवी एम्पायर की तरफ चले गए ऑन फील्ड एम्पायर. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. गोपी क्या कहना है जिस तरह से बल्लेबाजी हो रही है? अच्छा बैटल दे आप देख रहे हैं. गेंदबाजी आउट ऑफ द ऑफ स्टंप हो रही है. बल्लेबाज की अगर बात करें तो कुछ सस्टेन रहा है. उसके बाद में मन बना के कुछ अच्छे स्ट्रोक भी आए. बहुत सारी चीजें हो रही है मैदान के अंदर और टीवी अंपायर बिजी हो रहे हैं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली सुरुवात होती. 2 ओव्हरमध्ये 20 धावा होत्या. त्यानंतर एकच गडी बाद झाला होता. विकेट अजून हातात आहेत, परंतु सलामीला आलेला उजैर जर आपण पाहिला चांगली फलंदाजी करतोय. धावा गरजेच्या असतील. 5व्या षटकाच्या दरम्यान हा डावी तिरंगला आहे, परंतु धावांना लगाम लाभला गेलाय. 4थं आणि 5वं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने टाकले गेले आणि सध्या इरफान हा देखील अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना धावांना लगाम लावते. परंतु उमर आणि त्याच्या बरोबरीने आपण उजैरला पाहतोय. या दोन्ही फलंदाजांना आता थोडासा गेअर शिफ्ट करणं गरजेचं राहील. You're absolutely right. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावडे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024
आजच्या चौथ्या सत्रातील सायंकाळी उपस्थित सर्व मान्यवरांचं तसेच क्रीडा रसिकांचं आणि आज स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज खास वैशिष्ट्य म्हणजे खास महिलांसाठी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण खास गॅलरी बनवलेली आहे। ज्या महिला उपस्थित असतील त्यांच्यासाठी आज आणि उद्या करता खास महिलांकरता एक स्पेशल गॅलरी बनवलेली आहे। ज्या कोणी महिला क्रीडा रसिक इथे उपस्थित असतील त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला जी गॅलरी आहे त्यामध्ये येऊन बसायला हरकत नाही। धन्यवाद। 11 स्टार फायटर टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये तयार यायचे। यानंतर अगदी 6 चेंडूनंतर टॉस केला जाणार है। 11 स्टार और स्टार फाइटर के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको टॉस के लिए तैयार रहना है। निर्णायक ओवर का खेल, सचिन अपने बॉलिंग पार्ट पर तैयार। स्कोर अगर देखें तो रन संख्या 41 रन 2 विकेट के नुकसान पर। श्रीराम देवली टीम पहले बल्लेबाजी करते हुए स्पॉटेड रत्नागिरी और श्रीराम देवली के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। ऑनसेट पर देखिए तो इस पर नॉकआउट कॉर्नर मिड विकेट डिस्प्ले लेग पर खिलाड़ी तैनात, एक फाइन लेग पर खिलाड़ी, उसके साथ अगर देखें तो पॉइंट कवर लॉकअप पर खिलाड़ी मौजूद है। लॉकअप पर खिलाड़ी बॉडी लाइन की तरफ रखा हुआ है। थर्ड मैन दायरे के अंदर 5 ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर 41 रन 41 प्लस ऑफ 2 विकेट। अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है गेंदबाजी करें गेंदबाज सचिन, मुझे रन स्ट्राइक। मिस्टर स्टो काफी ऑफ के बाहर वाली गेंद थी, ऑनसेट पर पुल करना चाह रहे थे, गेंद के नीचे सचिन और अच्छा कैच। उजर की पारी समाप्त। रन 5 गेंदों का खेल अभी भी शेष है। 11 स्टार और स्टार फाइटर के बीच आज के दिन का यह मुकाबला। अब थोड़ी देर के बाद आप देखेंगे स्मार्ट रत्नागिरी और श्री राम देवली के बीच आज के दिन का ये पहला मुकाबला देख रहे हैं। चौथे दिन का खेल अमदर शेखर निकम चषक 2024 की अद्भुत कहानी टेनिस क्रिकेट .in द्वारा आप देख रहे हैं। नए बैटर मैदान के अंदर आए नागेश। 5 गेंदें शेष है। ऑफ टॉप के बाहर गेंद ड्राइव करना चाह रहे थे लेकिन गेंद बल्ले के बीच अच्छी संपर्क नहीं है। अपने फॉलोथ्रू में सचिन ने रोक लिया बढ़िया तरीके से, रन बनाने का कोई अवसर नहीं है। ओवर की बात करें तो ये बात निर्णायक ओवर है। 4 गेंदों का खेल अभी विशेष। पहली गेंद पर उजैर का विकेट। नए बैटर मैदान के अंदर आए हैं नागेश। 3 विकेट के नुकसान पर 41। इस पर आड़े बल्ले से गेंद को खेल दिया। मिड विकेट बॉडी की तरफ खिलाड़ी तैनात है। थोड़ा सा फंबल हुए, क्या इसका फायदा उठाएंगे? उमर अपने पास स्ट्राइक रख रहे हैं क्योंकि उनको पता है कि 3 गेंदें अभी भी आना शेष है। 3 गेंदों में अगर 2 या 1 भी बड़ा स्ट्रोक आता है तो बात बन जाएगी। कम से कम 50 के आसपास जाने का मौका मिल सकता है। और सामने सचिन ने को भी बहुत बढ़िया गेंदबाजी की, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक किया है। समीर देखे इस वक्त आपके स्क्रीन पर भारतीय टीम के भूतपूर्व विकेट कीपर। इस गेंद को खूबसूरती के साथ लॉग आउट क्षेत्र में खेल दिया है। खिलाड़ी मौजूद है, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में सोच रहे हैं। बहुत अच्छा थ्रो जरूर है। और टीवी अंपायर बिजी हो रहे हैं, टीवी अंपायर बिजी हो रहे हैं। आप देख रहे हैं एक बार फिर ऑन फील्ड अंपायर ने इशारा किया है टीवी अंपायर की तरफ। टेस्ट क्रिकेट की अगर बात करें तो टेस्ट
इस प्रतियोगिता की बात करें तो एक शानदार खेल मैदान के अंदर बिल्कुल गेंदबाजों का रहा है, अभ्यास के साथ गेंदबाजी की है, अनुशासन के साथ गेंदबाजी की है। गोपी क्या कहना है, जिस तरह से अभी तक 5 ओवर का जो खेल रहा है जिसपे नपीतुली गेंदबाजी करने की कोशिश और खास करके 2 मीटर का एरिया लेंथ गेंदबाजी या फुल लेंथ गेंदबाजी हुई है और 5वें छठे स्टंप की तरफ हर बार गेंदबाजी करने का प्रयास किया गया। अमित सुर्वे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काल योगेश पेंडकरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून। अमित, आपलं स्वागत है। अमित सुर्वे, अपने बोलिंग पार्ट पर सचिन, रोहित भालेराव इस वक्त स्ट्राइकर इन पर निर्णायक ओवर आप देख रहे हैं। कॉम्बॉक्स से गेंदबाजी करने गेंदबाज तैयार है सचिन। ऑन साइड पर पहली भी फील्ड 4 खिलाड़ी बाउंड्री पर रखे हुए हैं। ऑफ साइड पर आप देख रहे हैं इस वक्त 4 खिलाड़ी है, लेकिन एक खिलाड़ी बाउंड्री पर डीप स्टक पर क्षेत्र में खेलना चाह रहे थे, लेकिन दायरे के अंदर मौजूद है खिलाड़ी। 1 रन लेने का मौका, रन नहीं आ रहे। एक बार फिर दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ, क्योंकि निर्णायक ओवर है। निर्णायक ओवर में दे दनादन बल्लेबाजी जरूर होती है, लेकिन इस मुकाबले में देखें ये बहुत महत्वपूर्ण आखिरी गेंद शेष है। आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई और अच्छा कैच, बहुत ही अच्छा कैच। थैंक यू डीजे। 6 ओवर के बाद रन संख्या कर देंगे तो टोटल बन गया है 44 और जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य रखा गया है स्मार्टनेट रत्नागिरी के सामने। 11 स्टार फाइटर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, इनिंग ब्रेक में टॉस हो रहा है या ठिकाणी मी विनंती करेन स्टार फायटर्स आणि 11 स्टार या दोन्ही संघाच्या कॅप्टनना टॉस या ठिकाणी केला जाणार आहे। आपण चला लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। थँक्यू डीजे। 11 स्टार फायटर्स टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। जाऊया आपण चंद्रकांत शेट्टींच्या दिशेने, जिथे टॉस केला जातो आहे। डॉक्टर किसन पाटील साहेब आणि डॉक्टर चाळके साहेब आणि बाबू साळवे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण यायचंय टॉस बॉक्समध्ये। मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि आता 11 स्टार ज्या संघाचा या मैदानामध्ये नेहमीच दबदबा राहिलाय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्टार फायटर यांच्यामध्ये या ठिकाणी टॉस होताना आपल्याला पाहिला थोडंसं पाठी या, थोडंसं कॅमेरा तिकडे लावलं। या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि कारण ही मानाची स्पर्धा गेली 34 वर्ष सावर्डे नगरीमध्ये रंगताना पाहायला मिळते आणि एक महत्त्वाच्या मॅचचा या ठिकाणी टॉस केला जातोय। 11 स्टारने कॉल केलाय टेलर, तर टॉस जिंकलाय। टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल आणि किती उत्कंठ आहे ही मानाची प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा खेळण्याची, आणि आज कशा प्रकारची टीम आहे स्टार फायटरची? टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावात रोखण्याचे प्रयत्न करू। आज गेली 20 वर्ष मी ही स्पर्धा खेळत आहे आणि ही स्पर्धा म्हणजे आम्ही वाट पाहत असतो की कधी सावर्ड्याची स्पर्धा येईल आणि आम्ही कधी त्याच्यात परफॉर्म करण्याचा आम्हाला चान्स भेटेल। गेली 20 वर्ष स्पर्धा खेळते, तुमचं कौतुक करावं लागेल आणि या पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील। दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंग करायची आहे, किती धावा बनवण्याचा इरादा असेल। या हंगामात तुमचाही संघ फॉर्मात आहे, परंतु आज कशा प्रकारे टीम घेऊन इकडे तुम्ही आलेला आहात आणि सावर्डेच्या स्पर्धेचा या अगोदरचा तुम्हाला अनुभव आहे का? लास्ट इयर आम्ही सेमीफायनल पर्यंत आलो होतो, यावर्षी आम्ही खूप चांगला प्रयत्न करूयात, पुढे अजून चांगला खेळायचं। तर दोन्ही संघ, किसन सर 2 शब्द तुमच्याशी आम्ही चर्चा करू, कारण ही अशी कोकणातली स्पर्धा आहे जी 34 वर्षाची परंपरा आहे। काय म्हणाल आज नक्कीच या सरांचा कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, सावर्डेची शान असणारी क्रीडा स्पर्धा, या स्पर्धेविषयी?
आमचं बालपण खरं तर सावड्यातच गेलं आहे. म्हणजे गेली 34 वर्ष यंग बॉईज क्रिकेटचे जे शिलेदार आहेत त्यांना मी 34 वर्ष या ग्राउंडवर बघतोय. खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे जिल्ह्यासाठी, राज्यासाठी. शेखर सर तर आहेतच. प्रत्येक म्हणजे यंग बॉईजचे पहिले खेळाडू सर होते आणि त्यानंतर ही स्पर्धा चालू झाली. तर खरोखरच त्या स्पर्धेमध्ये आजपर्यंतचा जो चढाव आहे तो अतिशय सुंदर आहे. म्हणजे आजचं जे डे नाईटची स्पर्धाचं जे स्टँडर्ड आहे ते खरोखरच राज्यातील मोठ्या मोठ्या स्पर्धांच्या याच्यासारखंच आहे. आणि खूप आनंद वाटतोय की राज्यातले फार मोठे मोठे खेळाडू ह्या ग्राउंडवर आज खेळायला लागलेत आणि संपूर्ण ज्या प्रेक्षकांचा सुद्धा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे मिळतोय. मी दोन्ही टीमच्या कर्णधारांना बेस्ट लक देतो आणि त्यांनी या मॅचसाठी खेळावं. थँक्यू. धन्यवाद सर. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. स्टार फायटरने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 11 स्टारला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. क्रिकेट रसिका हो, आज सावर्ड्याची ही मानाची स्पर्धा चर्चेचा विषय अख्ख्या महाराष्ट्रात आहे आणि आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा दुसरा डाव. आणि जाऊयात पुन्हा एकदा गोपी जाधव सर आणि प्रशांत आदवडे सरांकडे. पाहत राहा tenniscricket.in. धन्यवाद. येस, थँक्यू चंदू शेट्टी सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय दमदार आमदार शेखरजी निकम साहेब गौरव चषक 2024 34वे पर्व आणि आज 4थ्या रात्रीमध्ये एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम निवडी विरुद्ध स्मार्ट नेट रत्नागिरी या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 44 धावा तिथे बनवल्या गेल्यात आणि 45 धावांचं लक्ष्य हे पूर्ण करायचं असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्णय येतोय. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला शाहिद शेख आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय थॉमस डायस. तर पहिल्या षटकाची जबाबदारी फिरकीचा जादूगर अनिकेत सानप. ते पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळेल. 36 बॉलमध्ये 45 धावांचं लक्ष्य. पहिल्या डावात चांगली गोलंदाजी राहिली, त्यानंतर 44 धावांवर पहिल्या डावाचा खेळ संपला आणि आता 45 धावांचं लक्ष्य पूर्ण करत असताना पहिला बॉल दुसऱ्या डावातला. अनिकेतचा पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतोय. कृपया पाणी घेऊन जा मैदानात. आता ज्या सामन्याचा नाणेफेक झालेला आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण पॅव्हिलियनकडे यायचंय. लगेच दोन्ही संघाच्या संघनायकांनी पॅव्हिलियनकडे यायचंय. नाणेफेक झालेल्या दोन्ही संघनायकांनी. आमदार शेखर निकम चषक 2024 या स्पर्धेसाठी चिपळूण येथील उद्योजक सन्माननीय सुरेश शेठ पवार यांनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे. सोबत विशाल पवार सर आपलं मनपूर्वक स्वागत. सचिन शेठ पाकळे हे सन्मान करतायत सुरेश शेठचा, सोबत केतन शेठ पवार. धन्यवाद. Eleven Star Savarde, Star Fighter Savarde. Both captains requested to come on stage, please. Hurry up. धन्यवाद देवराजी. पुढे एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या बॉलवर बीट झाला आणि आता अपेक्षा असेल की खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असेल. शाहिद शेख पहिल्या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. बीट झाला, त्यानंतर बॉल चाललाय डॉट बॉल. सचिन शेठ पाकळे व केतन शेठ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशजी सावर्डेकर व देवराजी गरगटे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण YBCC मंडळाने अहोरात्र मेहनत घेतली आहे या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी. 34वे पर्व या स्पर्धेचं आणि आज 4थी रात्र, परंतु या सर्वांच्या मागे खंबीर साथ आहे ती म्हणजे दमदार आमदार आदरणीय शेखरजी निकम साहेब. यावेळी कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता, परंतु बॅट वर बॉल तेवढासा चांगल्या पद्धतीने येऊ शकला नाहीये. थर्डमॅन रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे एकदा प्राप्त केली शाहिदने. स्वतःचं खातं उघडत असताना संघाचं देखील खातं उघडलं जाईल. 45 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये पूर्ण करायचंय, परंतु या 45 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील, कारण श्रीराम निवडीकडे देखील अनेक मातब्बर गोलंदाज आहेत.
त्यामुळे इथे चांगली फाईट या मॅचमध्ये मायबाप क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. धावसंख्या 1. आता स्ट्रायकिंग इनला मुंबईचं तुफान थॉमस डायस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा खेळाडू देखील भन्नाट फॉर्ममध्ये आणि त्याच्या समोर असेल अनिकेत सानप. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई चौथ्या रात्रीतील पहिली लढत. अनिकेत तयार स्ट्रायकिंग इनला थॉमससाठी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर लगेचच टप्पा पडला बॉल विकेट किपरच्या हातात गेलाय. हा बॉल येते डॉट बॉल. पहिल्या बॉलवर थॉमसच्या विरोधात आपण पाहिलं तर थोडासा बॉल पुढे टाकला होता अनिकेतने. धावसंख्या 1. अनिकेत पुन्हा एकदा तयार. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 खेळाडू सध्या 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हातभर वळण घेणारा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर आला होता थॉमस. त्यानंतर आपण पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये पहा बॉल जसा टप्पा पडला त्यानंतर भरपूर बाहेर चांगला कट झालाय. वळण देतोय. एक नैसर्गिक शैली प्राप्त असते डावखुरी आताच्या गोलंदाजांना आणि त्या शैलीच्या जोरावर चांगले कटर चांगली टर्न होणारी बॉल टाकले जातात आणि इथे देखील त्याचं प्रात्यक्षिक अनिकेत सानप आपल्याला दाखवतोय. यासाठी हा गोलंदाज जाणला जातो परंतु थॉमस हा देखील तेवढाच मोठ्या कामगिरीसाठी ओळखला जातो आणि या विधीने अगेन्स्ट द टर्न खेळलाय. सुरेख फटका. चांगलं टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिकीट शिल्लक आहे. त्वरा करा. आपण संधी वाया देऊ नका. 100 रुपयामध्ये आपलं नशीब आजमावा. थँक्यू. अप्रतिम षटकार पाहायला मिळाला आणि यावेळी फटका फसलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. आधीच्या बॉलवर षटकार ठोकला होता. दुसऱ्या बॉलवर उत्तर दिले आणि त्यानंतर बाद झालाय. मोठी विकेट मिळते. थॉमस डायस आउट. आमदार शेखर निकम चषक 2024 या स्पर्धेसाठी टेनिस जगतातील महान खेळाडू इथे उपस्थित आहेत प्रत्येक संघामधून. तसंच एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधील ऋषिकेश वैद्य ज्यांनी या स्पर्धेचा पहिला व्हिडिओ म्हणजे पहिला प्रोमो व्हिडिओ बनवून दिला होता. मी ऋषिकेश वैद्य सरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. ऋषिकेश वैद्य. गोपी पहली गेंद की अगर बात करें जब वो बड़ा स्ट्रोक आया था बैकफुट पर डीप स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ गेंद चली गई. के लिए अजीत मैदान के अंदर आ रहे हैं. देखिए इस मुकाबले की बात करें तो अजीत मोहिते, शाहिद और थॉमस तीनों बल्लेबाज प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी कर सकते हैं. नंबर 3 पर अजीत मोहिते आए हैं तो उनके ऊपर पूरा दारोमदार रहेगा. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं ज्या पद्धतीने यादीचा बॉल आपण पाहिला होता तिथे एक चांगला षटकार आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता थॉमसला. टर्नच्या अगेन्स्ट जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु त्यानंतर एक चांगला झेल पॉईंट रिजनमध्ये टिपला गेला. टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव ऋषिकेश वैद्य यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. यंग बॉयज क्रिकेट क्लबचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष आणि सर्वच मान्यवर यांच्या हस्ते आणि आपले आजचे प्रमुख मान्यवर समीर दिघे सर यांच्या शुभ हस्ते ऋषिकेश वैद्य यांचा सन्मान होतोय. अनेक स्पर्धा या मैदानावरती ते खेळलेले आहेत ऋषिकेश वैद्य आणि त्यांचा खेळ या पंचक्रोशीतील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी आज या ठिकाणी पाहिलेला आहे. धन्यवाद. क्रुशियल मुकाबला अपनी बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार है. बिलाल इस ओवर की अगली गेंद ऑफ टक पे बाहर. बल्लेबाज थोड़ा शफल भी हुए हैं. वो सारी चीजें एक बार फिर अंपायर देख रहे हैं और अच्छी गेंदबाजी. नजीमुल्लाह ट्रॉफी में भी बहुत बढ़िया प्रदर्शन बिलाल ने किया था और इस वक्त अगर देखें तो अच्छे रिदम के साथ गेंदबाजी करें. सामने एक फेमस खिलाड़ी खास करके पावर प्ले में बढ़िया बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज शाहिद है. उनके ऊपर भी निगाह रहेगी. ये गोपी बहुत अच्छा बैटल है, बहुत अच्छा बैटल है क्योंकि पावर प्ले अच्छा खेलते हैं बल्लेबाज शाहिद और पहले ओवर में हमेशा अच्छी गेंदबाजी की गेंदबाज बिलाल ने. तो एक अच्छा बैटल देखने का मौका दर्शकों को मिलेगा. बिलाल तैयार.
ऑन साइडला पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, उडवलाय बॉल हवेत, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा करने की कोशिश, फ्लिक किया ऑन साइड पर, बल्ले के बीच जो भी टाइमिंग बहुत ही बेहतरीन, गेंद ताना मंडल में स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद थे, कोशिश की लेकिन उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गए. खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज शाहिद का. यही मैं बात कर रहा था गुम्मी, ये बैटल दर्शक देखना चाहेंगे. अब जाकर जवाब क्या होगा गेंदबाज बिलाल का, वो देखना बहुत जरूरी है. पॉवर प्ले भेदण्यासाठी साईद शेख सातत्याने ओळखला जातो. आधीचा पहिलाच बॉल या डावाचा ज्या पद्धतीने तो बीट झाला होता, त्यानंतर पुन्हा तो खेळण्यासाठी सज्ज झाला आणि यावेळी एक मोठा षटकार बिलालच्या विरोधात त्यांनी ठोकलाय. 45 धावांचं लक्ष्य. धावसंख्या छोटी जरूर वाटत असली तरी देखील या मॅचमध्ये एक चांगली फाईट नक्कीच पाहायला मिळेल. या 6 धावांनी धावफलक सध्या आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्डवर. एक गडी बाद 13. श्रीराम निबळी विरुद्ध स्मार्ट नेट रत्नागिरी, दोन्ही मातब्बर संघ आहेत. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जरूर, पण तो दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय सध्या बिलाल पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले होते आणि त्यानंतर हा षटकार एक मोठा फटका येतोय. त्यामुळे आता बिलालवर देखील थोडासा दबाव पाहायला मिळेल. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं तर सह्याद्री क्रीडा संकुलावरती ऐतिहासिक असं मैदान आहे. कसोटीपट्टू दिलीप वेंसरकर, बलविंदर सिंग संधू, संदीप पाटील, मनोज जोगळेकर, वसीम जाफर, अभिष्कार साळवी, विनायक माने, रॉबिन मॉरिस यासारखे दिग्गज खेळाडू येऊन गेलेले आहेत संधीच्या भेट देऊन. आज आपण बघितलं तर भारताचे माजी यष्टीरक्षक समीर दिघे मंचावरती आहेत. ऑफटाईमच्या बाहेरचे चेंडू बॅट तिकड येथे फ्लँक थ्रीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. गोपी हा सामना महत्त्वाचा आहे. बिलाल कमबॅक करतोय, एक मोठा फटका आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी करतो आहे. चांगलं कमबॅक म्हणता येईल यावेळेला बिलालचं. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 14. एक गडी बाद थॉमस लवकर बाद झाला. एक षटकार थॉमसच्या बॅटवरून पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये साईद शेख आपल्या टीमसाठी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो आणि त्याच्या बरोबरने अजित मोहिते सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडला असेल. अजितने देखील यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली. सध्या स्ट्रायकिंग एंडला बिलालच्या विरोधात तो तयार होतोय. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकलाय बॉल, शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. फलंदाजाला फुटवर्कची तपासणी करून घ्यायला इथे नक्कीच भाग पाडलाय या बॉलवर बिलालने आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतं आणि हेच तर गरजेचं असेल. 44 धावा तुम्ही पहिल्या डब्यात बनवल्यात आणि त्या जर तुम्हाला वाचवायच्या असतील तर तुम्हाला चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा बाहेर सातत्याने आपण पाहतोय राऊंड विकेटने गोलंदाजी केली जाते. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक चांगला अँगल बनवत असताना आपण बॉल पाहिला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातात गेले, पण तो आता पंचांनी DRSचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे आता हा सिग्नल पोहोचलाय आणि या चेंडूची तपासणी केली जाईल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा बॉल, त्यामुळे आता तिसरी पंच देखील इन ॲक्शन पाहायला मिळते. परंतु आपण या 2 षटकांचा एकत्रित विचार केला प्रशांतजी तर पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या. त्याच तुलनेत जर आपण पहिल्या डावाचा विचार केला तर तिथे 11 धावा बनल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर बिलालने चांगली गोलंदाजी केली. फक्त एक षटकार आलाय, त्यामुळे थोडासा दबाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, परंतु हा दबाव झुकारावा लागेल. चेस करणं थोडंसं कठीण आहे, परंतु या संघाकडे चांगले मातब्बर खेळाडू आहेत, त्यामुळे एक चांगलीच फाईट इथे पाहायला मिळते. बिल्कुल सही. पहले ओवर में केवल 7 रन अनिकेत ने बहुत अच्छी गेंदबाजी की. बिलाल की बात करें तो एक सिक्सर आने के बाद अच्छा कमबैक किया, क्योंकि तीसरी गेंद पर वो छक्का आया था. उसके बाद में 3 गेंदों में केवल 1 रन. 2 ओवर का खेल, 2 ओवर में रन संख्या 14 रन. एक बहुत महत्वपूर्ण विकेट थॉमस का गिरने के बाद. तो 24 गेंदें 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. आणखीन एक डॉट बॉल आणि या डॉट बॉल सहित ओव्हरची देखील समाप्ती होताना आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 44. एक गडी बाद. इथून पुढे 24 बॉलमध्ये आता मॅचला जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील. चोवीस बॉलमध्ये 31 धावा बनवायच्या असतील. फोन नंबर 3 साठी पुन्हा एकदा अनिकेत सानप, फिरकीचा जादूगार, डावकुरा त्याच्या गोलंदाजामध्ये सातत्याने या खेळाडूची चर्चा राहते. असा गोलंदाज त्यांनी पहिले षटक या डावातले इथे टाकले, तिथे धावा खर्च केल्या होत्या फक्त 7.
त्यामुळे पुन्हा एकदा अनिकेतवर विश्वास दाखवलाय टीमच्या कॅप्टनने. त्याच्यासमोर असेल शाहिद शेख. शाहिदने देखील एक षटकार ठोकलाय. 24 बॉलमध्ये आता रन बनवायचे 33 आणि या ओव्हरचा पहिला बॉल शाहिदसाठी बाहेर टाकलाय. बॉल फुललींचा बॉल होता परंतु बाहेर टाकलाय. चांगली लाईन. फलंदाजांना थोडंसं बाहेर येऊन खेळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. हा बॉल फुललींचा होता आणि ज्या पद्धतीने बाहेर टाकला. चांगला लेग कटर. सातत्याने लेग कटर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि इथे जेवढे डॉट बॉल जातील तेवढा दबाव बनवण्याचा प्रयत्न इथे राहतोय. अनिकेत पुन्हा एकदा तयार. यावेळी आडव्या बॅटने मोठा फटका. टायमिंग जुळते असं चित्र पाहायला मिळते आणि बॉल चालय काऊ कॉर्नर रिजन मधून सीमा रेषा पार. येतोय षटकार. सुंदर बल्लेबाजी. पहले फ्लिक किया था डिप्स को लेग बाउंड्री की तरफ, उसके बाद में ये फुल स्ट्रोक बल्लेबाज शाहिद का शानदार बल्लेबाजी करे. देखिए किस तरह से इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था और उसके बाद में गोपी सेंसिबल क्रिकेट सिंगल लिया गया है. सिंगल बिल्कुल. एक 20 धाबा स्कोर कार्डवर एक चांगला षटकार वसूल केला. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट सिंगल प्राप्त केले. हे गरजेचं राहतं ज्यावेळी तुमच्या बॅटवरून मोठे फटके येतात आणि त्यानंतर तुम्हाला सिंगल डबलने देखील धावफलक हलका ठेवायचा लागतो आणि तोच प्रयत्न इथे केला गेला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21. एक गडी बाद. स्ट्रायकिंग इडला आता अजित मोहिते. दादर नायगाव परिसरातील हा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग इडला सज्ज होत असताना अनिकेतच्या विरोधात तयार. पुन्हा एकदा लेग कटर. वा काय चांगला टप्पा इथे दाखवून दिलाय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सातत्याने आपण पाहत असतो. अनिकेत सानप हेच तर करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या डावात देखील 44 धाबा इथे राखणार आहे. 45 धाबांचं लक्ष इथे पूर्ण करू देणार नाही असाच नक्कीच निर्धार केला आणि त्या निर्धाराने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3 मध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. यावेळी चांगला फटका. लॉंग ऑफच्या डोक्यावरून पाठवलाय बॉल. सीमा रेषा पार. येतोय षटकार. एक्शन रिप्ले देखिए टेनिस क्रिकेट .in द्वारा बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाज बिल्कुल कर रहे हैं. शाहिद और अजीत थोड़ा सा पीछे चले गए और आगे रखा था गेंद को. बल्ले के बीचों बीच खेल दिया. गेंद लॉकअप बाउंड्री लाइन के बाहर चले गई. अजीत मोहिते बल्ले के बीचों बीच खेल रहे हैं और जब आप बल्ले के बीचों बीच खेलेंगे आवाज बहुत मीठी आ रही है तो कॉन्फिडेंस आपका बढ़ने वाला है. तो एक तरफ शाहिद ने फ्लिक किया था, सिक्सर था, उसके बाद में पुल किया, ये पावर पर स्ट्रोक था, उसके बाद में लॉफ किया. डाउन द ग्राउंड गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा रही है. मैग्निफिसेंट बैटिंग बाय अजीत मोहिते. 28 धाबा स्कोर कार्डवर अनिकेत पुन्हा एकदा तयार. तर माफ करा 27. यावेळी इनसाइड आउट. पुन्हा एकदा शैलीदार फटका परंतु यावेळी रन मिळतील फक्त 2. शालीन अंदाज में बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा हो रही है और खास करके जब आप लेग ब्रेक टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंदें जा रही है तो इनसाइड आउट बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी अजीत मोहिते और शाहिद शेख द्वारा. ओवर की बात करें तो 3 ओवर का खेल. स्कोर कुल मिलाकर 29 रन. 29 पर लॉस ऑफ 1 विकेट. 44 धाबा बनवायचे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 29 धाबा स्कोर कार्डवर लागलेत. एकच गडी गमावलाय. इथून पुढे जर आपण पाहिलं 18 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आणि जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये रन बनवायचे असतील. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे 34 वर्षाची ही प्रदीर्घ परंपरा आपल्याला पाहायला मिळते. अविरत सेवा क्रिकेटची केली जाते आणि या संपूर्ण स्पर्धेमागे एक भक्कम पाठिंबा पाठबळ आपण पाहतोय दमदार आमदार आदरणीय शेखरजी निकम साहेब यांचं. आणि या स्पर्धेच्या उभारणीमध्ये आपण सातत्याने पाहिले सचिन शेठ पाकडे व केतन शेठ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशजी सावर्डेकर व देवराज गरगटे
यांच्या नेतृत्वामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते आणि सध्या स्क्रीनवर देखील आपण पाहतोय सचिन शेट यांना आणि त्यांच्या बरोबरीने समीरजी दिघे सरांना चौथ्या षटकातला पहिला चेंडू बाहेर टाकलाय. चांगली लाईन शाहिद शेख साठी हा बॉल वेगवान होता. ॲक्शन रिप्ले मध्ये पहा थोडीशी उडी देखील घेतली त्यानंतर इथे खेळण्याचा प्रयत्न पण तो बॉल भन्नाट वेगाने सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातात आणि हा बॉल डॉट बॉल चाललाय. इथून डॉट बॉल जेवढे येतील तेवढा दबाव बनेल आणि सध्या बिलाल हा तेच प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. साईड तयार यावेळी भरपूर बाहेर टाकलाय बॉल. पंचांचा निर्णय येतो वाईट बॉल. आधीच्या तुलनेत जर आपण पाहिलं आधीचा बॉल थोडासा पुढेच होता परंतु अगदी त्याच चेंडूप्रमाणे हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न पण इथे थोडंसं अपयश येते आणि त्यानंतर लाईन थोडीशी करा. पंचांनी दंडित केले वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात ऍड होत असताना धाव संख्या स्कोर कार्ड 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकच गडी गमावलाय आणि दुसऱ्या विकेटसाठी सध्या चांगली पार्टनरशिप भागीदारी बनत असताना स्मार्ट नेट यावेळी शैलीदार फटका फाईन लेगच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने येतोय खणखणीत चौकार. धावा मिळतील 4. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों की तरफ से हो रही है और एक चांगला चौकार इथे वसूल केला. शैलीदार फटका आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला जागा बनवली त्यानंतर फाईन लेगच्या डोक्यावर चौकार वसूल केलाय. बिलाल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्कूप करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक यावेळी एकच धाव मिळेल. सिंगल इथे प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्डवर धाव संख्या आता 35 धावा. एक गडी बाद 45 धावांचं लक्ष. इथून पुढे 10 धावांची गरज असेल. 15 चेंडूंचा की शिल्लक आहे 10 धावांची गरज. स्मार्ट नेट रत्नागिरी या टीमला विकेट हातात आहे त्यामुळे दबाव नसेल फलंदाजांवर परंतु 15 चेंडू शिल्लक असले तरी इथून देखील प्रयत्न केला तर हा सामना बनवू शकतील. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना पंच केलाय घोषक क्षेत्राच्या दिशेने. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. या 2 धावांनी धावफलक देखील पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळते 37 धावा. प्रशांतची सामना आता आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. बिल्कुल जीत की तरफ अग्रेसर होती हुई टीम. अच्छी बल्लेबाजी रही है बल्लेबाजों द्वारा और शॉट सिलेक्शन दोनों का बहुत बढ़िया रहा है. ऑफ टप के बाहर बनी गेंद पॉइंट के ऊपर से खेलते तो श्री राम दिवली के जो बल्लेबाज है अजीत मोहिते और शाहिद ने दोनों बल्लेबाजों ने शॉट सिलेक्शन बहुत अच्छा था. ब्लिक किया पुल किया लॉफ्ट किया दिल स्कूप बहुत सारे शॉट इनके पिटारे में उसका अच्छा इस्तेमाल करते हुए गेंदबाजों को अनसेटल किया है. जास्त जोखीम घेतली नाहीये. खराब चेंडू जेव्हा जेव्हा मिळाले त्याच्यावर मोठे फटके वसूल केले गेले आणि त्यानंतर चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना धाव फलक हालता टिवला गेलाय. यावेळी लो फुल टॉस होता. पुढे टाकले बॉल थोडासा आडव्या बॅटने ऑन साईडला दिशा दिली. काहू कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल करत असताना 2 धावा इथे प्राप्त केलेत. पण बॅकअप होता. पहिल्या क्षेत्ररक्षकाने बॉल त्याच्या हातातून निसटला त्यानंतर बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक दाखल झाला आणि दरम्यान 2 धावा देखील मिळत आहेत. या 2 धावांनी धाव फलकावर धावा 41 धावा. 4 धावांची आता गरज असेल. शाहिद शेख आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहतोय अजित मोहिते. एकच गडी गमावले स्मार्ट नेट रत्नागिरीने आणि त्यामुळे आता सुरक्षित स्थितीमध्ये पोहोचलाय हा संघ. लीग स्टेजची ही स्पर्धा ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण पाहिले प्रत्येक पर्वात आदरणीय सचिन शेठ पाकडे व केतन शेठ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशजी सावर्डेकर व देवराजजी गरगटे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण YBCC आमच्या टीमने अहोरात्र मेहनत घेतली गेली आणि त्यानंतर 34वा पर्व देखील अतिशय उत्तम दर्जाचं क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचं ही क्रीडांगण क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून निघालंय आणि आज 4थ्या रात्रीमध्ये एक मोठी लढत पाहत असताना या सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलंय. 12 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील फक्त 4 तर सामना पूर्णपणे झुकलाय प्रशांतजी. ओव्हर नंबर 5 मध्ये आशिष राईट अमोर दी विकेटने पहिला चेंडू फुलंलींचा होता. बॅटची कडा घेतली आणि थर्ड मॅन मध्ये बॉल चाललाय. दणदण करत असताना सीमारेषेच्या दिशेने मार्गक्रमण करतोय बॉल. इथे 2 धावा मिळतील. गोशांकी क्षेत्राच्या दिशेने गेला असं वाटलं होतं. आज चेंडू चौकारासाठी जाईल पण त्यानंतर थोडंसं वळण घेतलं बॉलनी आणि गोशांकी क्षेत्राच्या दिशेने गेला.
2 धावांची आता गरज. ओव्हर नंबर 5 पुन्हा एकदा तयार. गोलंदाज आपण पाहतोय आशिष. शाहीदसाठी हा चेंडू चांगल्या टप्प्यावर होता. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळत असताना बॅटचा फेस ओपन केला आणि कव्हरमध्ये दिशा दिली. 2 धावांनी ते प्राप्त केल्याने हा सामना इथे फिनिश झालाय, समाप्त होतोय. स्मार्ट नेट रत्नागिरी या संघाने हा सामना तब्बल 9 गड्यांनी जिंकलाय आणि पहिल्या सामन्यात आपली विजयी घोडदौड येथे सुरू देखील केली आहे. तर हार्ड लक टीम श्रीराम निवळी. आणि आता या मॅचचा लेखाजोगा आपल्यासमोर नक्कीच असेल, परंतु पहा कशा पद्धतीने हा सामना इथे समाप्त केला होता. शाहिद शेखने 2 धावा इथे प्राप्त केल्या गोशांकित क्षेत्रामध्ये आणि 45 धावांचं आव्हान इथे पूर्ण केलं गेले. पहिल्या डावात चांगली गोलंदाजी राहिली स्मार्ट नेट रत्नागिरीकडून. त्यानंतर 44 धावा बनवल्या गेल्या होत्या. 45 धावांचं लक्ष होतं या मॅचला जिंकण्यासाठी आणि त्यानंतर शाहिद चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला. 22 धावांवर तो नॉट आउट राहिला. 2 षटकार त्याच्या बॅटमॅनने, 1 चौकार आपण पाहिला. 22 धावा त्याने काढल्यात आणि त्याच्या बरोबरीने थॉमस डाईस बाद झाल्यानंतर अजित मोहितीने धावा काढले. 15 आणि 15 वर तो नाबाद राहिला.